Hello friend, today we will discuss about lecture number 37. Problem depend on inverse trigonometric function. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधले काही प्रॉब्लेम शिकत आहे. चला एकदा बोर्डवर पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या टर्मच्या व्हॅल्यू डिटरमाइन करायच्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. तुम्हाला जी काही टर्म दिलेली आहे त्याची व्हॅल्यू काढायच्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. तर आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधलं जर पूर्ण प्रिन्सिपल व्हॅल्यू त्याची प्रॉपर्टी माहीत असेल तर आपल्याला फास्टमध्ये जमेल. कसं असेल पहा, याची किंमत काढा. पहिला आपण काय करूया, प्रॉब्लेममधला रॉ मटेरियल तयार करू. रॉ मटेरियल म्हणजे पहिले सरळ सरळ तिघायच्या किमती काढू, ॲडिशन करू. त्यामध्ये जर निगेटिव्ह टर्म असेल तर वेगळा विचार करू. एकही निगेटिव्ह टर्म आली नाही. सांगा तुम्ही टॅन इन्व्हर्स 1 याची व्हॅल्यू किती असते? π/4. कॉस इन्व्हर्स 1/2 म्हणजे तुमची 1/2 किंमत कोणाची असते? 60 डिग्रीची. बरोबर आहे का? 60ची का 30ची? 30 डिग्री. या ठिकाणी असेल तुमचा π/6. या ठिकाणी का असेल? π/6. आणि इथं असेल तुमचा साईन इन्व्हर्स 1/2. हा सुद्धा तुमचा असतो π/6. जरा यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होण्याचे चान्सेस आहे, त्याच्यामुळं थोडं विचार करा आणि मग पुढं सॉल्व करू आपण. कसं असते पहा, या ठिकाणी साईन इन्व्हर्स 1/2 म्हणजे π/6 आलं. या ठिकाणी तुमचं कॉस इन्व्हर्स 1/2 आलं म्हणजे की 100% अपोजिट किंमत असते. हे π/3 असली पाहिजे. किती असली पाहिजे? π/3. बरोबर आहे. आता कसं असेल पहा, टॅन इन्व्हर्स 1 प्लस कॉस इन्व्हर्स 1/2 प्लस साईन इन्व्हर्स 1/2. व्हॉट इज टॅन इन्व्हर्स 1? टॅन इन्व्हर्स 1 इज π/4. कॉस इन्व्हर्स 1/2 इज π/3. कॉस इन्व्हर्स साईन इन्व्हर्स 1/2 π/6. आता सरळ लहान मुलासारखे ॲडिशन करायची आहे तुम्हाला. तर ॲडिशन करण्यासाठी तुम्ही LCM प्रॉपर्टी वापरा. याला मी 3 मल्टिप्लाय करतो, 3π/12. यानं 4 मल्टिप्लाय करतो, 4π/12. याला 2 मल्टिप्लाय करतो, 2π/12. किती आलं तुमचं? 2π/12. चेक करा सगळं बरोबर आहे का नाही पहा. आता इथे किती आलं पहा, 4 आणि 3 7 आणि 2 9. 9π/12 म्हणजे याला आपण कधी म्हणतो 3π/4. देअरफॉर टॅन इन्व्हर्स 1 प्लस कॉस इन्व्हर्स 1/2 साईन इन्व्हर्स 1/2 मस्ट बी इक्वल टू 3π/4. आता हे प्रॉब्लेम केव्हा आपल्याला ॲक्सेप्ट होतील? आपल्याला पूर्ण बेसिक नॉलेज असेल तर. नाही तर आपल्याला प्रॉब्लेम थोडे हार्डही जाऊ शकतात. याचं तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर दिलेलं आहे की बा या ठिकाणी दिलेल्या टर्मचं उत्तर तुमचं असं येईल. आपण यावेळेस एकदा याचं उत्तर चेक करू. 3π/12 पहा एकदा. या ठिकाणी याचं उत्तर किती आलेलं आहे पहा तुमचं. इथं आलेलं आहे तुमचे 9. 4 आणि 3 7 2 9π/12. 3 करेक्ट आलेलं आहे. 3π/4 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. लिहिण्यात जर काही चूक झालेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी करेक्शन करायचं. 3π/4. दुसरा प्रॉब्लेम पहा. कॉस इन्व्हर्स 1/2 2 टाइम्स साईन इन्व्हर्स 1/2. चला पॉझिटिव्ह टर्म आहे, डायरेक्ट किमती काढा. सांगा कॉस इन्व्हर्स 1/2. आता कॉस इन्व्हर्स 1/2 ही किंमत कोणाची तुमची सांगा? π/3 का π/6? π/6ची √3/2 असते, π/3 आहे. साईन इन्व्हर्स 1/2 ही कोणाची तुमची? π/6ची. का असेल पहा, कॉस इन्व्हर्स 1/2 2 टाइम साईन इन्व्हर्स 1/2. याची व्हॅल्यू आली π/3 प्लस 2 इंटू किती आलं? π/6. याला डिवाइड करा. किती आलं पहा? π/3 प्लस π/3 मस्ट बी इक्वल टू 2π/3. देअरफॉर कॉस इन्व्हर्स 1/2 2 टाइम साईन इन्व्हर्स 1/2 मस्ट बी इक्वल टू 2π/3. हे लक्षात ठेवा. अल्जेब्रिक टर्ममध्ये जर काही चुका झालेल्या असतील त्याचं करेक्शन तुम्ही करायचं असते. समजा माझं लिहिण्यात काही चुकलेलं असेल तुम्ही तेवढं करेक्शन करून घ्या. प्रॉब्लेम नंबर 3 आणि प्रॉब्लेम नंबर 4 दोन्ही समजला. प्रॉब्लेम नंबर 5मध्ये आणि 6मध्ये सरांनी निगेटिव्ह टर्म घेतल्या. पहिले पॉझिटिव्ह टर्मचं उत्तर लिहा. लेट टॅन इन्व्हर्स √3 म्हणजे कोण? π/3. बट इथं सेक इन्व्हर्स ऑफ -2 आलं म्हणजे काय आलं? सेक इन्व्हर्स ऑफ -x π-x इन्व्हर्स x. सेक इन्व्हर्स ऑफ -2 π - सेक इन्व्हर्स ऑफ 2. व्हॉट इज सेक इन्व्हर्स ऑफ 2? π-π/3 दॅट इज 2π/3. झालं का असेल पहा, टॅन इन्व्हर्स √3 मायनस सेक इन्व्हर्स ऑफ -2
व्हॉट इज टॅन इनवर्स ऑफ रूट 3 पाय बाय 3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 2 पाय बाय 3 मस्ट बी इक्वल टू मायनस पाय बाय 3. 2 पायमधून पाय बाय 3 गेला, पाय बाय 3 आला तुमचा. देअरफोर पहा एकदम सिंपल प्रॉब्लेम असतील. टॅन इनवर्स रूट 3 सेक इनवर्स ऑफ -2 मस्ट बी इक्वल टू मायनस पाय बाय 3 मस्ट बी इक्वल टू किती आला तुमचा मायनस पाय बाय 3. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 4 आणि प्रॉब्लेम नंबर 5 दोन्ही समजला असेल. प्रॉब्लेम नंबर 6 सुद्धा सिंपल आहे. चला लक्ष द्या. इकडं पहा आपल्याला किंमत काढायची. लेट 1 बाय 1 किंमत काढू आपण. कॉट इनवर्स ऑफ रूट 3 मस्ट बी इक्वल टू पाय बाय 6. जमलं. निगेटिव्ह टर्म आली. वी नो तुम्हाला प्रॉपर्टी माहीत आहे. कोणची प्रॉपर्टी आहे पहा. कोसेक इनवर्स ऑफ -x बरोबर मायनस कोसेक इनवर्स ऑफ x. म्हणजे इथे कोण आलेलं आहे पहा. कोसेक इनवर्स ऑफ -2 बरोबर मायनस कोसेक इनवर्स ऑफ 2. सांगा कोसेक इनवर्स ऑफ 2 कोणाची आहे तुमची. साईन 30. साईन 30 म्हणजे इथे किती येईल पहा तुमचा पाय बाय 6 येईल. काय येईल पाय बाय 6. देअरफोर काय आलं पहा इथं मायनस पाय बाय 6 येईल. याची किंमत किती येईल मायनस पाय बाय 6. कोसेक इनवर्स ऑफ -2 प्लस कॉट इनवर्स ऑफ रूट 3. व्हॉट इज दिस व्हॅल्यू मायनस पाय बाय 6 प्लस पाय बाय 6 मस्ट बी इक्वल टू 0. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे पहा. कोसेक इनवर्स ऑफ -2 प्लस कॉट इनवर्स ऑफ रूट 3 मस्ट बी इक्वल टू 0. जर साइन इनवर्स 1 बाय रूट 2. आता 1 बाय रूट 2 कोणाची किंमत आहे ते चेक करा. पहिले प्रॉब्लेम चेक करा 1 बाय रूट 2 आहे का 1 बाय 2 आहे. साइन इनवर्स 1 बाय रूट 2 आहे का काय पहिले चेक करा आणि मग दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. साइन इनवर्स 1 बाय रूट 2 बहुतेक दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 1 बाय रूट 2च आहे. आता चेक साइन इनवर्स 1 बाय रूट 2 मायनस 3 टाइम्स साइन इनवर्स रूट 3 बाय 2 बरोबर -3/4. साइन इनवर्स 1 बाय रूट 2. आता 1 बाय रूट 2 कोणाची किंमत आहे पाय बाय 4. याला x आणि y लिहून सोडवल्या जाते तेवढी गरजच नाही. स्टँडर्ड किंमत आपल्याला येते. साइन इनवर्स रूट 3 बाय 2 डायरेक्ट मेथड. रूट 3 बाय 2 कोणाची तुमची पाय बाय 3ची. लगेच काय असेल पहा LHS बरोबर साइन इनवर्स 1 बाय रूट 2 मायनस 3 टाइम्स साइन इनवर्स रूट 3 बाय 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1 बाय रूट 2 पाय बाय 4 मायनस 3 इंटू साइन इनवर्स रूट 3 बाय 2 किती आलं पाय बाय 3. या 3ला 3 कॅन्सल. पाय बाय 4 मायनस पाय दॅट इज पाय मायनस 4 पाय अपॉन 4. 4 पायमधून पाय गेले किती राहिले -3 पाय बाय 4 दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS दॅट इज साइन इनवर्स 1 बाय रूट 2 मायनस 3 टाइम्स साइन इनवर्स रूट 3 बाय 2 मस्ट बी इक्वल टू -3/4. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायचे 2 मेथड्स आहे. मेथड 1 मेथड 2. ही मेथड 2 एकदम सोपी आहे. डायरेक्ट स्टँडर्ड अँगल दिलेला असेल किंमत लिहा पाय बाय 4 पाय बाय 3 LHS घ्या किमती टाका RHS येतो. नाही तर काय करायचं मग साइन इनवर्स 1 बाय रूट 2 बरोबर x साइन x बरोबर 1 बाय रूट 2 देन दिस व्हॅल्यू इक्वेट करायची मग x ची किंमत पाय बाय 4 घ्यायची. अशा पद्धतीनं सोडवल्या जाऊ शकते. पण एवढं करायची गरज नाही. स्टँडर्ड व्हॅल्यू असेल तर डायरेक्ट किमती घ्या किमती टाका रिक्वायर्ड आन्सर ही. प्रॉब्लेम नंबर तुमचं 8. 2 मेथड ही मेथड सोपी आहे. आता प्रॉब्लेम नंबर 9ला सुद्धा 2 मेथड्स आहे. मी तुम्हाला एकदम सुपर आणि सोपी टेक्निक शिकवतो जी तुम्हाला लवकर सोडवल्या जाईल. निगेटिव्ह टर्म असला तरी सोडवल्या जाईल. पहा लेट साइन इनवर्स -1 बाय 2 इज टू बी डिटरमाइन. आपल्याला प्रॉपर्टीनं सॉल्व केलं जाते पहा बाय प्रॉपर्टी. कोणची प्रॉपर्टी पहा साइन इनवर्स ऑफ -x बरोबर मायनस साइन इनवर्स x. साइन इनवर्स ऑफ -1 बाय 2 मस्ट बी इक्वल टू -π/6. अलाइड अँगलनं सुद्धा काढल्या जाते पण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये शिकवलेलं आहे. ही किंमत -π/2 आणि π/2 याच्या मधात हे संपलं. आता कोण पाहिजे पहा तुम्हाला कॉस इनवर्स ऑफ -√3 बाय 2 इज टू बी डिटरमाइन. याची पहिली मेथड आहे अलाइड अँगल. मेथड 1 अलाइड अँगल बरोबर आहे. अलाइड अँगलमध्ये कोणचं तुमचं कॉस ऑफ पाय मायनस थिटा बरोबर मायनस कॉस थिटा.
दुसरी मेथड कोणची? दुसरी मेथड प्रॉपर्टी. कोणची प्रॉपर्टी? कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स बरोबर पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायचे इथून दोन मेथड आहे, मेथड 1 मेथड 2. तुम्ही कोणची घ्या तुम्हाला जमेल. यानं बी प्रॉब्लेम येतो, यानंही प्रॉब्लेम येतो. मी तुम्हाला प्रॉपर्टीनं शिकवतो, त्यानेही तुम्ही सोडू शकता. पहा कसा असेल. कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स बरोबर पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस √3/2 बरोबर पाय मायनस कॉस इन्व्हर्स √3/2. आता फक्त प्रश्न आहे तुमचा, √3/2 ही कोणाची किंमत असते? कॉस π/6ची किंमत ही √3/2 असते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे इथं काय येईल पहा, पाय मायनस π/6 बरोबर 6π मायनस पाय अपॉन 6 बरोबर 5π/6 म्हणजे कॉस इन्व्हर्स मायनस √3/2 बरोबर 5π/6. आता मित्रांनो पहा, तुम्ही या मेथडने त्याची किंमत काढू शकता, अशी आणि अशीही काढू शकता. म्हणून सरांनी 2 लिहिलं, अलाइड अँगल किंवा प्रॉपर्टी. तुम्ही कशाने घ्या, उत्तर सारखं येईल. मी प्रॉपर्टीने घेतलं. मी डबल याची किंमत प्रॉपर्टीने काढतो. पहा, कॉस इन्व्हर्स मायनस 1/2 इज टू बी डिटरमाइन. XY मध्ये लिहा, लेंदी प्रॉब्लेम बनवा, काहीच गरज नाही. पहा, बाय प्रॉपर्टी कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स बरोबर पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. इथं काय आलं पहा, कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2 बरोबर पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ 1/2. इथं कोण आलं तुमचं? पाय मायनस. आता 1/2 कोणाची किंमत आहे तुमच्या? 30 डिग्रीची. ही कोणाची होती तुमच्या? 60 डिग्रीची. हे क्रॉस होईन तुमचं. पहा, √3/2 30 डिग्रीचा, 1/2 60 डिग्रीचा. इथं आला तुमचा π/3. याचं उत्तर आलं तुमचं 2π/3. कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2 बरोबर 2π/3. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह टर्मला 2 मेथड्स आहे, एक अलाइड अँगल आहे, एक प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जे योग्य वाटलं ते घ्या. आता मी या ठिकाणी LHS घेतो. LHS कोण आहे माझा? पहा, साईन इन्व्हर्स 1/2 प्लस कॉस इन्व्हर्स मायनस √3/2. दोन्ही मायनस मायनस आहे असं मला विचारलेलं आहे. चला मी दोन्ही किमती काढल्या. व्हॉट इज साईन इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2 मायनस π/6 प्लस साईन. व्हॉट इज कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस √3/2 प्लस 2π/3. LCM घ्या, मायनस पाय प्लस 4π अपॉन 6. समजलं? 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड 4π अपॉन 6 आलं. 4π मधून पाय गेले किती आले? मायनस 3π/6. मायनस 3π/6. पहा, थोडीशी गलती झाली असेल. मायनस 4π मधून पाय गेले मायनस 3π/6 म्हणजे मायनस π/2. नाही, इथं कुठंतरी आपण थोडी मिस्टेक करून राहिलेलो आहे. पहा, एकदा गणित चेक करायचं आपल्याला. साईन इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2 प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस √3/2 बरोबर कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2 असं मला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर किती आलं माझं? π/6 मायनस π/6 आलं. आणि याचं आलं 5π/6. हे आलं 4π/6. 5π मधून पाय गेले, याचं उत्तर आलं माझं 5π/6, जे की एकदम करेक्ट आहे. बरोबर आहे. आता काय झालं पहा, या ठिकाणी LHS घेतला मी, मायनस π/6 प्लस, उत्तर चुकीचं लिहिलं, किंमत चुकीची टाकल्यामुळं आपला प्रॉब्लेम चुकलेला आहे. पहा, डबल एकदा काही टेन्शन घेऊ नका. ही किंमत आली, ही किंमत आली. इथं कॉस इन्व्हर्स किती आलेला आहे पहा. हे पहा, कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस √3/2 5π/6 आहे. हा किती घ्यायचा तुम्हाला? 5π/6. आता बरोबर येते. आता पहा गणित कसं येईल तुमचं. π/6 आला, 5 मधून पाय गेला, किती आला सांगा? 4π/6 म्हणजे किती? 2π/3 म्हणजे किती आला? 2π/3. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. देअरफोर काय आलं मित्रांनो पहा, देअरफोर साईन इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2 प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस √3/2 बरोबर कॉस इन्व्हर्स मायनस 1/2. आता आपण थोडं एका स्टेपमध्ये थांबलो होतो, ते डबल रिपीट करतो. पहा, ऑक्टोबर 2013 मध्ये 4 मार्काला विचारलेला प्रॉब्लेम आहे. फुकटचे मार्क आहे आपल्याला या ठिकाणी. पहा, साईन इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2 बाय प्रॉपर्टी आलं मायनस π/6.
कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस रूट 3/2 काढण्यासाठी 2 टेक्निक, एक अलाइड अँगल, एक प्रॉपर्टी, कशाला मार्क पूर्ण भेटतील. प्रॉपर्टी पार्ट असेल तर पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स, याचं उत्तर रूट 3/2 म्हणजे π/6 म्हणजे 5π/6 आलं. आपण गलतीने हे उत्तर इथं टाकल्यामुळं कसं गणित येईल आपलं, हे झालं. मग आता आपल्याला याची किंमत काढायची कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस 1/2, ती प्रॉपर्टीने काढलं ते आलं 2π/3. LHS कोण आहे, साईन इन्व्हर्स 1/2 प्लस कॉस इन्व्हर्स रूट 3/2. लक्ष द्या, व्हॉट इज साईन इन्व्हर्स 1/2 मायनस π/6, व्हॉट इज कॉस इन्व्हर्स मायनस रूट 3/2 5π/6. आपण हे लिहिलं होतं म्हणून आपलं चुकलं होतं. हे करा, दोघांचे ॲडिशन करा, 2π/3. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. थ्रू दॅट साईन इन्व्हर्स 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स 12/13 इज इक्वल टू साईन इन्व्हर्स 56/65. आपल्याला हे प्रॉब्लेम प्रूव्ह दॅट करायचे. अशीच प्रॉब्लेम तुम्ही अगोदर शिकलेले आहे, पण अगोदर तुमचे पूर्ण स्टँडर्ड अँगल होते, यामध्ये एकही स्टँडर्ड अँगल दिलेला नाही. अशा वेळेस काय करायची ती टेक्निक तुम्हाला शिकायची. जर समजा यामध्ये स्टँडर्ड अँगल नसेल, LHS पासून RHS जर तुम्हाला दाखवायचं असेल तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एकाला अल्फा एकाला बीटा म्हणून बाय कंपाऊंड अँगलच्या मदतीने सॉल्व्ह करणं पडेल. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणं पडेल हा प्रॉब्लेम सर कंपाऊंड अँगलवर डिपेंड आहे. मग कंपाऊंडर अँगलवर डिपेंड जर असेल आणि तुमचा अल्फा बीटा किंवा XY आलेला असेल, तुम्हाला साईन थिटा कॉस थिटा साईन अल्फा कॉस अल्फा काढणं गरजेचं आहे. मग पहा, लेट स्टँडर्ड अँगल नसले तर प्रोसिजर घ्या. साईन इन्व्हर्स 3/5 मस्ट बी इक्वल टू x. देअरफॉर साईन x इज इक्वल टू 3/5. तुम्हाला कॉसही काढून घ्यायचं आहे. पहा, cos square x must be equal to 1 minus sin square x. 1 minus 9/25 must be equal to, या ठिकाणी 25 मधून 9 गेले तुमचे 16/25. पहा, 3चा स्क्वेअर 9, 5चा 25, 25 मध्ये 9 गेले 16/25. म्हणजे इथं तुमची cos x ची किंमत आलेली आहे तुमची 4/5. cos x ची किंमत किती आलेली आहे 4/5. साइन x ची किंमत किती आलेली आहे 3/5. लक्षात ठेवा, जर ऑड टर्म असतील तर आपण त्याला x इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स 4/5 असं लिहिलं तरी चालते. x बरोबर कॉस इन्व्हर्स 4/5 गरज पडली तर, नाही तर नाही. x बरोबर कॉस इन्व्हर्स 4/5 गरज असेल तर याची लिहायचं नाही. दुसरी टर्म कोणची पहा, कॉस इन्व्हर्स 12/13 मस्ट बी इक्वल टू y. थिटा अल्फा काही घ्या, म्हणजे इथं काय असेल कॉस y बरोबर 12/13. आता साईन y काढून पहा बरं. साईन स्क्वेअर y बरोबर 1 मायनस कॉस स्क्वेअर y. 1 मायनस 12/13चा स्क्वेअर 1 मायनस 144/169. म्हणजेच मित्रांनो काय आलं पहा, साईन स्क्वेअर y बरोबर 169/144/169 म्हणजे किती आलं तुमचं 25/169. आता तुम्हाला पाहिजे साईन y, म्हणजेच साईन y बरोबर किती आला तुमचा 5/13. साईन y कोण आला तुमचा 5/13. कॉस y कोण आला तुमचा 12/13. कॉस x कोण आला तुमचा 4/5. साइन x कोण आला तुमचा 3/5. म्हणजे या गणिताला जो बेसिक मटेरियल लागते ते बेसिक मटेरियल तयार झालेलं आहे. आता तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. मग इथं साइन एक कॉस आहे, या 4 जणांची बाइंडिंग करायची आहे. हे बाइंडिंगचं काम करू शकता आपला एखादा फॉर्म्युला जो तुम्ही आतापर्यंत शिकलेले, तो ट्रिग्नॉमेट्रीमधला कोणताही फॉर्म्युला. मग आता कोणचा लागेल पाहिजे, तर साइन आणि कॉस आहे. मला असं वाटतं या ठिकाणी जर आपण असा फॉर्म्युला घेतला, विनो आता घेऊन पाहायचा, एकदा पॉझिटिव्ह घ्यायचा एकदा निगेटिव्ह घ्यायचा आणि करून पहा. पॉझिटिव्ह घेतल्यावर तुमचं मॅच होऊ शकते, निगेटिव्ह घेतलं ते निगेटिव्ह साईन नाही आहे. पहा तो प्रयत्न करून. साईन एक्स प्लस वाय आलेला आहे इथं, कोणाला पहा साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय. प्रयत्नार्थी परमेश्वर असते, प्रयत्न करून घ्यायचा. आला तर आलं गणित, पहा इथं नाही आला तर डबल प्रयत्न करायचे, प्रयत्न सोडायचे नसतात. साईन एक्स प्लस वाय आला. व्हॉट इज साईन एक्स? साईन एक्स इज नथिंग बट 3/5. साईन एक्स कोण आहे तुमचा 3/5. कॉस वाय कोण आहे पहा, कॉस वाय 12/13. गडबडीमध्ये इथं किमती टाकणं चुकू शकते, म्हणून थोडं शांततेने घ्या. साईन एक्स बरोबर 3/5, कॉस वाय बरोबर 12/13 प्लस कॉस एक्स बरोबर कोणाला पहा 4/5 आणि साईन वाय बरोबर कोणाला तुमचा 5/13. इथं जर व्हॅल्यू चुकली तर आपला LHS RHS बरोबर येत नाही, म्हणून थोडं थांबायचं, किमती पाहायच्या. चुकल्या असेल तर डबल रिपीट करायचं. आता काय झालं पहा, इथं आलेलं तुमचं 36/65
प्लस 20/65 दॅट इज 56/65. पहा जवळपास मॅच झालेलं आहे. इथं आलेलं आहे तुमचं साईन ऑफ एक्स प्लस वाय बरोबर 56/65. किती आलेलं आहे 56/65. IMP प्रॉब्लेम आहे शो दॅटचा. आता तुम्हाला काय करायचं इथे इन्व्हर्स आणायचा. मग टेकिंग साईन इन्व्हर्स टू बोथ साईड, साईन इन्व्हर्स ऑफ साईन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स 56/65. साईन इन्व्हर्स साईन कटला इथं कोणाला एक्स प्लस वाय बरोबर साईन इन्व्हर्स 56/65. आपण कुठेही एल एच एस आर एच एस घेतला नाही. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स? हे बा एक्स कोण आहे तुमचा साईन इन्व्हर्स 3/5. एक्स कोण आहे साईन इन्व्हर्स 3/5. व्हॉट इज वाय? वाय कोण आहे तुमचा पहा वाय कॉस इन्व्हर्स 12/13. कॉस इन्व्हर्स 12/13 बरोबर साईन इन्व्हर्स 56/65. 56 अपॉन कोण आहे तुमचा 65. पहा दिलेला एकदम इंटरेस्टिंग प्रॉब्लेम होता. मागचे 2-3 प्रॉब्लेम एकदम मजा येते. जर तुमचे स्टँडर्ड अँगल नसतील तर ही टेक्निक यूज करता. स्टँडर्ड अँगल असेल तर डायरेक्ट सॉल्व करा. हे दिलेलं होतं शो दॅट. मी याला एक्स कन्सिडर केलं. सुरुवात कशी करायची कंपाऊंड अँगलनं गणित येणार आहे म्हणून मी इथं साईन कॉसच्या किमती काढणार. याला साईन एक्सची किंमत घेतली त्यावरून कॉस एक्स काढली. याला वाय म्हटलं त्याच्यावरून कॉस वाय घेतला. त्याच्यावरून मी साईन वाय तयार काढला. आता पूर्ण टर्म जोडायच्या. जोडायची ताकद कोणामध्ये तुमच्या कंपाऊंड अँगलमध्ये. कोणकोणचे कंपाऊंड अँगल्स आहे तुमचे तुम्ही त्या ठिकाणी पहा साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. आता तुम्हाला प्रश्न पडेल सर साईन ए प्लस बी घ्यायचा का कॉस ए प्लस बी घ्यायचा का टॅन ए प्लस बी घ्यायचा. या ठिकाणी थोडंसं थांबायचं आणि मग विचार करायचा. एकदा ए प्लस बी घ्यायचा ए मायनस बी घ्यायचा करून पाहायचं. जे बरोबर आलं ते लिहायचं. प्रॅक्टिसनं जमते. साईन ए प्लस बी आला किमती काढल्या इन्व्हर्स घेतला आलेली किमती पुट एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. सेम असाच प्रॉब्लेम नंबर तुमचा महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेम नंबर 11 सेम टू सेम आहे. आता मी या गणितामध्ये एक्स आणि वाय घेतलेले. या गणितात थिटा आणि फाय घेतो किंवा एक्स आणि वाय जरी कन्सिडर केलं तर बिघडत नाही. ए बी कन्सिडर केलं तरी बिघडत नाही. आपल्या मनावर आहे. स्टँडर्ड अँगल नसल्यामुळं मी काय केलं पहा लेट कॉस इन्व्हर्स 4/5 मस्ट बी इक्वल टू एक्स. देअरफॉर कॉस एक्स बरोबर 4/5. मला पाहिजे साईन का असं मित्रांनो पहा साईन स्क्वेअर एक्स बरोबर 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स 1 मायनस 16/25 बरोबर 9/25 दॅट इज साईन एक्स बरोबर 3/5. या टर्मवर मी जास्त बोलणार नाही. तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे. याला सरनं एक्स म्हटलं तर कॉस एक्स हा आला साईन एक्स हा आला. झालं क्लिअर. दुसरी टर्म घ्या कॉस इन्व्हर्स 12/13ला वाय म्हणा म्हणजेच कॉस वाय बरोबर 12/13 आला. म्हणजे तुम्ही कोण काढणार साईन वाय. डायरेक्ट साईन वाय तर नाही काढता येत. मी काय म्हटलं साईन स्क्वेअर वाय बरोबर 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय 1 मायनस 144 अपॉन 169. 12चा स्क्वेअर 144 13चा स्क्वेअर 169. कोण आलं पहा साईन स्क्वेअर वाय बरोबर 169 144 अपॉन 169. 169 मधून 144 गेले. इथं कोण राहिलं पहा 25 अपॉन 169 म्हणजे कोण आला असं या ठिकाणी साईन वाय बरोबर 5/13. साईन वाय बरोबर कोणाला तुमचं 5/13. डबल एकदा पहा दिलेल्या प्रॉब्लेममध्ये कॉस एक्स आला कॉस एक्स म्हणून साईन एक्स काढला. नंतर तुम्ही कॉस वाय घेतला. कॉस वायवरून कोण फाइंड आउट केला पहा तुम्ही लक्ष द्या साईन वाय फाइंड आउट केला. अशा प्रकारे किमती आलेल्या आहे. आता तुम्हाला तयार करायचं आहे. पहा इकडे लक्ष द्या. या गणितामध्ये साईन आणि कॉस होता म्हणून मी साईन ए प्लस बी घेतला. या गणितात जर मी साईन ए प्लस बी घेतला तर हे किमती येऊ शकते. पण इकडं कॉस इन्व्हर्स असल्यामुळं मी काय करतो कॉसच घेऊन पाहतो. इथं साईन होता म्हणून मी साईन ए प्लस बी घेतला. इथं कॉस आहे म्हणून मी कॉस ए प्लस बी घेतो. लक्ष द्या डबल एकदा. हा साईन म्हणून साईन ए प्लस बी. या गणितामध्ये हा कॉस म्हणजे इथं कॉस ए प्लस बी. वी नो पहा मित्रांनो बाय युझिंग कंपाऊंड अँगल. कोणचा कंपाऊंड अँगल कॉस एक्स प्लस वाय. आपण एक्स वाय घेतलं अल्फा बीटा काही घ्या काही प्रॉब्लेम नाही. इथं आलेलं आहे कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. कॉसमध्ये प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस एक्स 4/5.
व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस वाय? कॉस वाय 12/13 मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन एक्स? साइन एक्स नथिंग बट 3/5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन वाय? साइन वाय किती आहे पहा? 5/13. 5/13 इथे किती आलं पहा? 48/65 मायनस 15/65. आता 48मधून 15 गेले तुमचे किती राहिले पहा? 33. बरोबर आहे. 33 अपॉन कोण आलं? 65. म्हणजे कॉस एक्स प्लस वायची किंमत ही 33/65 आलेली आहे. आता ही गोष्ट लक्षात होती. इथं साईन ए प्लस बी घेतला, इथं साईन होऊन जमलं, इथं कॉस म्हणून सरनं कॉस ए प्लस बी घेतला. मायनस घेतलं तर बॅलन्सिंग होणार नाही, हे तुम्हाला करून पाहिजे. टेकिंग कॉस इनवर्स टू बोथ साईड, कॉस इनवर्स कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 33/65. कॉस इनवर्स कॉस गेस कॅन्सल, एक्स प्लस वाय कॉस इनवर्स 33/65. What is the value of x? X is nothing but cos inverse 4/5. What is the value of y? Sin inverse. What is y? Y is must be equal to must be equal to cos inverse 12/13 बरोबर cos inverse 33/65. पहा मित्रांनो, एकदा बोर्डवर का जबरदस्त प्रॉब्लेम होते दोन्ही. याला cos x करा, cosवरून साइन काढा. याला cos y म्हणा, cosवरून साइन y काढा. कंपाऊंड अँगल यूज करताना इथं कॉस आहे म्हणून कॉस ए प्लस बी. इथं कोणची साईन आहे? प्लस, म्हणून कॉस ए प्लस बी घेतला. तिथं साईन आहे म्हणून साईन ए प्लस बी घेतला. बस किमती टाकल्या, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम 11पर्यंत आलेले पूर्ण प्रॉब्लेम लिहून पाहायचे आणि सॉल्व्ह करून पाहायचे. डिफिकल्टी आलेली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. सो थँक्यू. स्टॉप.